धुळे नागपूर सुरत महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद। नागपूर सुरत महामार्गावर व्यापाऱ्यावर हल्ला करून रोकड पळवल्याची घटना गुरुवारी घडली होती। या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गजाआड करण्यात यश मिळवले आहे। या टोळीकडून 6,84,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। दरम्यान व्यापाऱ्यांनी तसेच शेतीमाल विक्री करून आलेले पैसे शेतकऱ्यांनी असुरक्षितपणे ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे। नागपूर सुरत महामार्गावर फागणे गावापाशी गुरुवारी किशोर पंढरीनाथ पाटील आणि अतुल लक्ष्मीनारायण काबरा हे सोयाबीन विक्री करून 10,91,000ची रोकड घेऊन येत होते। MH19BE 1807 या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून धरणगावकडे जात होते। यावेळी 2 तरुण दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले। यातील एकाने "तू माझ्या बहिणीचे नाव का घेतले?" असे कारण सांगून धमकावण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्या तरुणांनी या व्यापाऱ्यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले। यानंतर गाडीमधील रोकड घेऊन संबंधित तरुण पसार झाले। या संदर्भात त्यांनी तातडीने तालुका पोलीस ठाण्यात संपर्क करून तक्रार दिली। यानंतर पोलिसांनी तपास करून संशयित यश विश्वनाथ ब्रह्मे राहणे पवननगर 40गाव रोड याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता याने या गुन्ह्याची कबुली दिली। हा गुन्हा राहुल अनिल नवगिरे पवननगर 40गाव रोड, चंद्रकांत रवींद्र मळसाळे राहणार मनोहर टॉकीजच्या मागे, कल्पेश श्याम वाघ राहणार पवननगर हुडको 40गाव रोड, राहुल श्याम वाघ राहणार पवननगर हुडको, सनी संजय वाडेकर राहणार मनोहर टॉकीजच्या मागे यांच्यासह कट रचून केल्याची माहिती उघड झाली। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 धुळे।